आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आराई व परिसरात शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरड्या जेमतेम पावसाच्या भरवशावर आहेत। पावसाने तालुक्यात दडी मारल्याने नदी नाले अद्यापही कोरडे ठाक आहेत। पेरणी झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पावसाच्या प्रतीक्षेत असून आकाशाकडे डोळे लावून बसलाय। मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या। मात्र आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर सर्वत्र जेमतेम पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजाने जेमतेम पावसाखर खरीपाची पेरणी केली आहे। सोयाबीन, मका, बाजरी पिकांची पेरणी केली आहे। आराई व परिसरात मोठा पाऊस न झाल्यामुळे नदी नाले अद्यापही कोरडे ठाक झाले आहेत। जून महिना संपला तरी पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या। परंतु सध्या उन्हाळा सदृश वातावरण झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत आहे। मात्र आर्द्रा नक्षत्रामध्ये जेमतेम पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गाने या झालेल्या जेमतेम पावसावर खरीपाच्या पेरण्या केल्या। मात्र जून महिना संपत आला तरी अजूनही आराई व परिसरात मोठा पाऊस झालेला नाही, त्यामुळे परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडे ठाक झाले आहेत। विहिरींनी तळ गाठलाय। आराई व परिसरातील ज्या खरीपाच्या पेरण्या झाल्या त्या जेमतेम पावसाच्या भरोशावर करण्यात आल्या। यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण होते। त्यामुळे शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील पेरणीसाठी बी बियाणांची जमवाजमव केली होती। मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरणीसाठी ओल नव्हती व जेमतेम ओल असलेल्या क्षेत्रावर शेतकरी वर्गाने खरीपाची पेरणी केली। जर वेळेवर पाऊस नाही पडला तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते। बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार।